होऊच शकत नाही. इतक्या वेदना आहेत की निशब्द सगळी बारामती आज एवढी दुःखात पूर्णपणे बुडालेली आहे. ही गोष्ट आमच्यासाठी दुःख पचवणं आम्हाला इतकं कठीण झालेलं आहे ही आम्ही सांगूच शकत नाहीये. काय सांगाल, तुम्ही कुठून आला? बारामतीवरूनच आलोय, पण दादांसाठी आम्ही खूप प्रेम करतो आणि दादांसाठीच राहणार कायम सर. त्यांचा निरोप घ्यावा लागला. घ्यावं लागणार. हा दिवस आम्ही कधी पाहिला पण नव्हता असा दिवस आमच्यासाठी. आम्हाला हा दिवस बघावा लागेल म्हणून, कारण की दादांनी आमच्या बारामतीचं म्हणजे एक सांगण्यात स्वर्ग असं असतं ना, ते बारामतीत आम्हाला जिवंतपणे दाखवलेलं. पण आज दादा आमच्यातून निघून गेले, ह्या गोष्टीवर आम्हाला विश्वासच बसत नाहीये. दादाने आम्हाला जिवंतपणी स्वर्ग दाखवला, अशा भावना ज्या आहेत ते या सगळ्यांच्या आहेत. आपण जर बघितलं तर दर्शन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठीच ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच नाव आता या ठिकाणी पाहायला मिळते, जे म्हणजे अजितदादा. खरं तर याच सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काही लोक या ठिकाणी आलेत. काय सांगाल, खरं तर अजितदादांना अशा पद्धतीचा निरोप आज तुम्हाला द्यावा लागतो. आज अखंड बारामतीकरांसाठी काळा दिवस असा ठरलेला काळा दिवस आहे. अजितदादांना जाऊन अजून 10 तास 9 तास पण 8 तास पण झालेले नाहीत. बारामतीची शिस्त बिघडून गेलेली आहे सगळी. अजितदादा होते तेव्हा ह्या अशी शिस्त नसतीच. या महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि या बारामतीचा धान्यवाग या ठिकाणी हरपलेला आहे आणि बारामतीवर आज शोककळा संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेली आहे. मी संपूर्ण जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बारामतीची कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. बारामतीचा हृदय गेले का? फक्त शरीर राहिले ना फक्त. बारामतीकरांना बारामतीसह पश्चिम महाराष्ट्राची कधी न भरून येणारी पोकळी तयार झाली. ही बारामतीचा विठ्ठल गेला, विठ्ठल. सगळी गर्दी या ठिकाणी बघतोय. महिला देखील मोठ्या प्रमाणात आलेत, ज्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अंत्यदर्शनासाठी खरं तर आज या ठिकाणी आहेत. उद्या याच विद्याप्रतिष्ठान या मैदानामध्ये त्यांच्यावरती अंतिम संस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती सध्या मिळते. मात्र ही सगळी अंत्यविधीपूर्वीची तयारी जी आहे ती पाहायला मिळते. सर्वच बारामतीकरांना अंत्यदर्शन त्यांचं घेता यावं म्हणून या ठिकाणी अंत्यदर्शनाची सोय देखील करण्यात आलेली. काही महिला या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया. खरं तर अजितदादांना असं शेवटचा निरोप देण्याची वेळ येईल असं वाटलं होतं. आजचा दिवस आज कधीच असं वाटलं नव्हतं की दादांना निरोप देण्याची वेळ येईल. आम्ही पिंपरी चिंचवडमधनं दादांसाठी आलोत आणि अत्यंत म्हणजे हा फक्त बारामतीकरांसाठी तर पूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत काळा दिवस या ठिकाणी मला नक्की वाटतं. दादांची पोकळी हा महाराष्ट्र ही राजकारणी कमी कोणीच भरून काढू शकत नाही. अत्यंत दुःखद घटना आहे. म्हणजे मोठी हानी झालेली आहे आपल्या राज्याची असं म्हणावं लागेल या ठिकाणी. बारामतीचे वैभव आज हरपलेले आहे. दादांनी बारामतीचा भरपूर विकास केला. शेवटचा निरोप तुम्हाला असा द्यावा लागतो. हा, अतिशय हळहळ वाटते आहे दादांना. इतक्या लवकर निरोप द्यावा वाटला असं कधीच वाटलं नव्हतं. काय सांगाल, तुम्ही देखील दादांना निरोप दिला? विश्वास नाही बसत ते दादा आज आमच्यात नाही येत. बारामतीकरांचं प्रेम या ठिकाणी दिसतंय. आता देखील सर्वच नागरिकांच्या डोळ्यात तुमच्यासारखंच पाणी आहे. किती त्रास आता होतोय त्यांना शेवटचा निरोप द्या. बोलू नाही शकत. आज खरोखर पोरकं झालो आम्ही. आज खरोखर असं आमचा बाप, घराचा मेन माणूस किंवा सगळं म्हणजे भले कधी हे नाही, पण बारामतीच्या प्रत्येक क्षणोक्षणात दादांची आठवण कायम राहील. तर दादांसाठी सगळेजण शोक व्यक्त करताना दिसतात. किती भावना आता तुम्हाला या ठिकाणी? दादा गेले, खरं तर विश्वासात बसत नाही. महाराष्ट्राचा वाघ हरपला. आज अशा प्रकारचा काही निरोप येईल काही वाटलंच नव्हतं. दादा गेले, परत कधी भेटणार नाही. ती गाई आता परत कधीच दिसणार नाही. ते फोन करणं, ते आवाज देणं, सगळ्याला मुकलो आम्ही. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. आपण बघितलं तर या पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण मुली देखील आलेल्या आहेत, ज्या अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी दाखल झालेल्या आहेत. त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेऊया. खरं तर अजितदादांना आता तुम्ही असा शेवटचा निरोप देणार आहात. किती भावना तुम्हाला आता त्यांचं सांगण्यासारखं काहीच नाहीये.
ॲक्च्युली त्यांनी कॉलेजसाठी पण खूप काही केलंय. बारामती म्हणजे आता बारामतीची शानच गेली असं झालंय आम्हाला सगळ्यांनाच. बारामतीला काय अक्कलच नाही राहिला. हे बारामती म्हणजे जेवढं सगळं बारामती दादांनी सगळं बारामतीसाठी केलंय. सो त्यांचं किती बोललं तेवढं कमीच आहे, बोलण्यासारखं काही नाहीच आहे. मैत्रीण देखील आलेत. किती त्रास सगळ्यांना होते खरं तर. अनेकांच्या डोळ्यात पाणी आम्ही बघितलेलं आज तुम्हाला. की घरातलाच माणूस आमच्या गेलेला आहे. घरातलाच एखादा कर्ता पुरुष असतो ना, तो गेल्यासारखं झालेलं आहे. जेव्हापासून बातमी कळली आहे तेव्हापासून काहीच नाही बोलू शकत. तर अजूनही काही तरुण मुली आहेत जे त्यांना निरोप देण्यासाठी आलेत. खरं तर अजितदादांना आज तुम्ही असा निरोप देताय. उद्या अंत्यसंस्कार त्यांच्यावर. बोल पूजा तू. दादांबाबतीत सांगायचं म्हटलं तर शब्द नाही आहेत. आमची सुरक्षा गेली आहे. जे आम्ही बारामतीमध्ये रात्रीचा आम्ही अभ्यास वगैरे करताना बाहेर जात होतो, खऱ्या अर्थाने आमची सुरक्षा जे म्हणत होतो आम्ही फिरत होतो, हिंडत होतो, ते आमच्या दादानी राहून गेले. आमचे दादा नाही दादी ते विश्वास बसत नाही आम्हाला. आमचे दादा आम्हाला सोडून गेले. त्यांच्यामुळेच आम्ही या मैदानावर ग्राउंडची प्रॅक्टिस करतो. त्याच्यामुळेच आम्हाला फीस कमी आहे, सवलती आहे, तिथं भरती करू शकतो आम्ही. आता तेच नाही राहिले, आता आमचं पुढे कोण बघणार ना. आमचा आदर केलाय. अनेकांच्या चेहऱ्यावरती हाच भाव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय मी आज 5 वर्ष झालं बारामतीमध्ये राहते. तर अजितदादांमुळे मी ह्या बारामतीमध्ये सुरक्षित आहे. आणि या ग्राउंडवरती पण कधी मला कोणत्या मुलाकडून कधी त्रास झाला नाही. आणि अजितदादा हे खूप चांगले माणूस होते, खूप. अजितदादा आमचे दैवत आहेत. आज आम्हाला सोडून गेले अजितदादा. अजित नाही दिसणार आमच्या अजितदादा. आम्ही 90 सालापासून अजितदादांना बघतोय. पाहिले भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र अनेकांकडे शब्द देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मात्र त्याच विद्या प्रतिष्ठान या मैदानावरती मी उभा आहे, ज्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार उद्या होणार आहेत. आणि तत्पूर्वीची पुन्हा एकदा मी दृश्य दाखवतो, ज्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण बारामतीकर जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत. अक्षरशः उभा राहायला जागा देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आपण जर दुसरीकडे जर चित्र बघितली तर त्या ठिकाणी सर्वच राज्यभरातले नेते जे आहेत ते दाखल झालेले आहेत. उद्या खरं तर या मैदानावरती अंत्यविधी होणार आहेत. मात्र आपण हा फोटो अजितदादांचा त्या ठिकाणी लावण्यात आलेला पाहतोय, ज्या ठिकाणी त्यांचं आता पार्थिव ठेवलं जाणार आहे. आणि त्यांचं दर्शन जे आहे ते याच बारामतीकरांना या ठिकाणी घेता येणार आहे. मात्र अतिशय भावुक असं वातावरण या बारामतीमध्ये सध्या पाहायला मिळते. संपूर्ण बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक जे आहेत ती येत आहेत. आता देखील हे संपूर्ण मैदान जे आहे ते पूर्णपणे त्यांच्या चाहत्यांनी भरून गेलेले आहे, बारामतीकरांनी भरून गेले. त्यामुळे निश्चित उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्या दिवशी देखील याच्यापेक्षाही जास्त गर्दी होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, बारामती, पुणे.